नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. बुलेटिनच्या सुरुवातीला भाजपच्या गोटातनं अतिशय मोठी बातमी आहे. भाजपची लोकसभेची दुसरी यादी आज दुपारी किंवा सायंकाळी येण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये काल भाजपच्या निवडणूक समितीची एक बैठक झालेली आहे आणि यावेळी महाराष्ट्रामधल्या नेत्यांनी राज्यातल्या एकूण 25 जागांचं सादरीकरण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीवेळी भाजप ज्या मतदारसंघातून निवडणूक लढलेली होती त्यापैकी जिंकलेल्या 23 आणि पराभव झालेल्या चंद्रपूर आणि बारामती अशा 2 जागांचं सादरीकरण हे करण्यात आलेलं आहे. चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणरिंगणामध्ये आता उतरवलं जाऊ शकतं, तर बारामतीची जागा अजित पवार गटाला दिली जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान गडकरी, दानवे यांनाही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात येतेय. तर या नेत्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. नितीन गडकरी नागपूरमधून आणि सुधीर मुनगंटीवार तर बीडमधून, पंकजा मुंडे आणि जालन्यामधून रावसाहेब दानवे यांच्या नावाची शक्यता आहे. तिकडे पुण्यातनं मुरलीधर मोहोळ आणि भिवंडीमधून कपिल पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. दिंडोरीमधून भारती पवार, सांगलीतनं संजय काका पाटील यांचंही नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येतेय.